दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। औद्योगिक प्रशिक्षण संस्था कोरेगाव इथं संविधान मंदिराचं उद्घाटन करण्यात आलं। महाराष्ट्र राज्यातील सर्वच औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत आभासी पद्धतीने उद्घाटन कार्यक्रम संपन्न झाला। सदर मुख्य उद्घाटन कार्यक्रम राजधानी मुंबई येथून भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते करण्यात आला। कोरेगाव येथील कार्यक्रमात बोलताना प्रदीप वाघ यांनी सांगितलं की लोकशाही तसंच भारतीय राज्यघटनेने दिलेल्या अधिकारामुळे आपण शिकलो आहोत व समाजात योग्य स्थान मिळवू शकलो। त्यामुळे अधिकाराबरोबरच कर्तव्य पालन देखील आपण केलं पाहिजे। शिवाय नुसतं शिक्षण घेऊन चालणार नाही, त्यास व्यावसायिक शिक्षणाची जोड दिली तर बेरोजगारी कमी होईल। भारत हा तरुणांचा देश आहे, त्यामुळे तरुणांनी कौशल्य शिक्षण घेऊन व्यावसायिक झालं पाहिजे, असं मत वाघ यांनी व्यक्त केलं। जिल्ह्यातील जव्हार मोखाडा तालुक्यातील सर्वच व्यवसाय बाहेरच्या जिल्ह्यांतील व्यावसायिकांनीच काबीज केले। इतकेच केवळ नव्हे तर पालघर जिल्हा परिषदेअंतर्गत जव्हार मोखाडा तालुक्यातील विकास कामांचे ठेकेदार देखील परक्या जिल्ह्यातील आहेत। स्थानिक भूमिपुत्र त्यांचे पाल्य उच्च शिक्षित असूनही बेरोजगारीने त्रस्त आहे। परिणामी परक्या जिल्ह्यातील ठेकेदारांची गुलामी करीत आहेत। इतरांना कर्तव्य पालनाचा सल्ला देणारे प्रदीप वाघ साहेबांकडे जनतेने सत्ता दिली, परंतु त्यांना किती लोकांना रोजगार मिळवून देण्यात यश मिळालं, किती गावात जलजीवन योजनेद्वारे शुद्ध पाणी पुरवठा मिळवण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले, किती स्थानिक ठेकेदारांना कामं मिळवून दिली की कमिशनसाठी इतरांना दिली, याचाही खुलासा होणं गरजेचं आहे, अशा तीव्र प्रतिक्रिया बेरोजगार तरुणांनी व्यक्त केल्या। या कार्यक्रमासाठी मोखाडा पंचायत समितीचे उपसभापती प्रदीप वाघ, सरपंच नंदकुमार वाघ, हनुमंत फसाळे, मंगेश दाते झुगरे, ITIचे गायकवाड निखिल, कैलास पादीर, मिलिंद झोले असे उपस्थित होते।